गोविंदाची घेती देवाची ते गडी होती, नाम निरंतर गाई ध्याना माझी देव येई. नाही कोणाशीच कळला ब्रह्मदेव जरी झाला, नाम निरंतर गाई ध्याना माझी देव येई. म्हणे नरहरी शेषशायी, म्हणे नरहरी शेषशायी, काला दैभात देई. नाम निरंतर गाई ध्याना माझी देव येई. गोविंद जय जय गोपाल हरी मुकुंद. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. 7 दिवस झाले या ठिकाणी भागवताचं प्रयोजन होते. समस्त निमकवळावासी बंधू भगिनी यांच्या मोठ्या सहकार्यानं, तसेच पंचक्रोशीतले टाळकरी, कीर्तनकार, सर्व मंडळी, मृदंगाचार्य, टाळ वाजवणारे, येऊन बसणारे सर्व लोक जे आहेत हे भाग्यवान आहेत. कारण माऊलीने सांगितलं, भगवत कृपा पावले सांग, त्याशीच कथा कीर्तनी अनुराग, तेची निज भाग्य महाभाग, ऐसे श्रीरंग बोलिला गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. म्हणून हा आनंदाचा सोहळा आहे. आणि सप्त्याचं काला असते. काला म्हणजे माणसाला समजलं पाहिजे. काला कशाला म्हणतात? दही पोहे दूध एकत्र करणं हा काला आहे. पण खरा काला नरहरी बाबा सांगत, अभिमानाचा नाश, प्रेमाचा उदय याले म्हणतात हरिनामाचा खिचडी काला. प्रेम नाही. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात, प्रेमेविन भजन प्रेमेविन पूजन वृथा जाण नृपणाता. राजा परीक्षिता, भरपूर पूजा सुरू आहे, कीर्तन सुरू आहे, भागवत सुरू आहे, प्रेम नशीन तर ते निरर्थक आहे. फुटक्या घागरीत पाणी टाकणं सुरू आहे. म्हणून बाबा सांगत, काला म्हणजे अभिमानाचा नाश आणि प्रेमाचा उदय. त्याच्याकरता सोहळ्याकरता कीर्तनाचा अभंग जो आहे तो माऊली परब्रह्म समर्थ सद्गुरू नरहरी बाबा यांच्या गाथ्यातील काल्याच्या प्रसंगातील हा अभंग आहे. बाबा सांगतात, नाम गोविंदाचे घेती देवाचे ते गडी होती. आता तुम्ही आपण सर्व या ठिकाणी बसलो, परमात्म्याचं चिंतन करतो, सर्व आपण देवाचे गडीच आहो. कारण संताच्या संगतीच्या शिवाय हे शक्य होत नाही. बाबानं साध्या भाषेत सांगितलं, परमात्मा मथुरेत जन्माला आला, वसुदेवानं रातोरात गोकुळात नेऊन ठेवला. आता मथुरा आणि गोकुळ हे समजलं पाहिजे आपल्याला. मथुरा कशाला म्हणतात, गोकुळ कशाला म्हणतात, हे अध्यात्म आहे. व्यास महाराजानं 10व्या स्कंदावर हे अध्यात्माचं वर्णन करताना 90 अध्यायामध्ये या लीलेचं वर्णन करेलं आहे. म्हणून माऊली सांगते, परमात्मा गोकुळात येता बरोबर गोकुळच्या लोकांना काय झालं, गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, जप तप केल्या विन. कुठे भुयारात बसले नाही, काही नाही, फक्त त्यानं काय केलं, नाम निरंतर गाई. त्या गोकुळातले लोक फक्त परमात्म्याचं चिंतन करत होते.
परमात्म्याचं. मग त्याच्यामुळे काय होत होतं की जो परमात्मा होता तो ध्यानात येत होता. ध्याना माझी देव येई. मग एवढा मोठा परमात्मा त्या गोपाळाच्या ध्यानात येत होता. नरहरी बाबा सांगतात, नाही कोणाशी कळला. जो सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे त्याला बी परमात्मा समजला नाही. म्हणून बाबा सांगतात, म्हणे नरहरी शेषशाही काला दैभात देई. काला म्हणजे अभिमानाचा नाश आणि दैभात म्हणजे प्रेमाचा उदय. म्हणून कोणतेही कार्य करत असताना परमात्म्याचं स्मरण करावं. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा बाबाजी सत्करू दान तुका त्यांच्या कृपा बाबाजी सत्करू बाबाजी सत्करू दान तुका. त्या गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. गोकुळात आनंदी आनंद झाला. करे ती कथा कीर्तन गाणे गुडिया तोरणे उभारून मस्त गावभर गुडिया तोरण. परमात्म्याला नंदाले पोरगा झाला, नंदाले पोरगा झाला, आनंदी आनंद झाला. यशोदेले आनंद झाला. असा आनंद त्या गोकुळात असताना मथुरेत दुःख होतं. जठी दुःख आहे ते मथुरा आहे आणि जठी परमात्म्याचं चिंतन आहे ते गोकुळ आहे. म्हणून गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेका. मग ते भजन म्हणजे काय ते तुम्हा आपल्याला माहीत नव्हतं. भजन आपण करत होतो, पण भजनाचा मार्ग जे परमात्म्यानं सांगून ठेवलेला येण्याची पंथी चालू जाता. गुंता न पडे कोठे काही. गुंता म्हणजे परमात्म्याचं चिंतन करत असताना त्यात बाधा कोणताच नाही. त्या वाल्याले रामराम येत नव्हतं म्हणून त्यानं मरा मरा म्हटलं. मरा मरा म्हणताची झान झाले तयाशी ब्रह्मज्ञान रामा आदी केले रामायण. मरा मरा म्हणून त्यानं रामायण लिहिलं. त्या गोकुळातले लोक भजन करत होते, त्याच्यामुळे त्याच्या ध्यानात देव येत होता. मग नरहरी बाबांना भजनाचा मार्ग दाखवला. नरहरी बाबाच्या भजन कीर्तनात हे पडणारे लोक होते. याला काय दिसत होतं? ते चित्त परमात्म्याचं ध्यान करत होते, परमात्म्याचं भजन करत होते. हे योगी मुनी तपस्वी ध्यानी ज्याची जमीन जटा झाडतात ते नरहरी बाबा सांगत हे प्राप्त व्हायले कोटी जन्म समुत्थेन. कोटी जन्माच्या पुण्याचा उदय झाला तर हे दशा प्राप्त होते. आचार्य ओशोच्या ठिकाणी हे पैसे देऊन लोक दशा प्राप्त करतात आणि आपल्यासाठी फुकाचं होतं. नरहरी बाबाच्या भजन कीर्तनात बेधून लोक नाचत होते, गात होते, उड्या मारत होते, कोणी रडत होते. हे दशा आहे. याच्याकरता तुकोबानं परमात्माकडे विनंती केली. कैयशी दशा येईल माझे अंगा माझे दशा येईल माझे अंगा कैयशी दशा येईल माझे अंगा कैयशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा धुरतसे पांडुरंगा धुरधरी पांडुरंगा धुरधरी. तुकोबानं परमात्म्याला विनंती केली की देवा हे दशा कधी मला प्राप्त होईल. कोणची? आसवाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. शब्दज्ञान प्राप्त होईल. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत होतील, पण परमात्म्याचं भजन प्राप्त होत नाही. म्हणून माऊलीनं सांगितलं, काय सांगितलं? वेद विद जरी जाहला माते नेनता वाया गेला जैसा कनू सांडुनी उपनिला भुसा. ते भुशी उपनते का माणूस दानाही सापडत नाही. वेद पाठ होते, शास्त्र पाठ होते. म्हणून तो गोरक्षनाथानं उपदेश केला. पुराण में तो कुछ नहीं पाया झूठा ज्ञान कमाया. पुराण में तो कुछ नहीं पाया झूठा ज्ञान कमाया. वेद विधि के मार्ग चल के तन का लकड़ा किया. तो भी कच्चा भे कच्चा नहीं
भरू का बच. म्हणून नरारी बाबा सांगतात फक्त परमात्म्याचं कीर्तन करा, दुसरं काही करू नका. म्हणजे मग सोडून द्या काय? परमात्म्याने गीतेत सांगितलं यम चा परम लभ्यम मन्यते नाधिकम तताहा नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम. व्यास महाराजांना शेवटी भागवतात सांगलं की परमात्म्याचं नामस्मरण करा. त्या नामस्मरणानं शिल्लकच काही राहत नाही. अजून पापच जन्माले आलं नाही की ते नाम घेतल्यावर राहते. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. परमात्म्याच्या नामाची सत्ता एवढी आहे. त्या गोकुळातले गोपाळ काही करत नव्हते, फक्त परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं भजन आणि काहीच नाही. परमात्मा 1-2 दिवसाचा होता. जेव्हा परमात्मा आक्रोश करायला लागला, खूप लढत असताना यशोदा घाबरली. सर्व गोपी गवळणी गोळ्या झाल्या. म्हणे यशोदे काय झालं? म्हणून लहान लेकराले काय झालं हे समजण्याकरता घरात म्हातारी पाहिजे. आता म्हातारी चालत नाही. कालाईन तस्मेन नमः. कारण त्याच्या जो अनुभवाचं गाठोडं असते. म्हातारी घरात नसली की म्हणते असल्या त्यात नाही, आपण वेगळे राहू, ते म्हातारी त्याचं पाहून घेऊ. कलियुग आहे हा. कालाईन तस्मेन नमः. असं करू नये. मायबापाची सेवा, म्हाताऱ्या माणसाची सेवा ज्या घरात असते ना, ते घर भाग्यवान असते. म्हणून मायबापाची सेवा केलं पाहिजे. कलियुगात भक्त पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. काय नाही केलं? मायबापाची सेवा करून काय नाही होत. त्याला वृद्धाश्रमात कशा करता पाठवायचं? भक्त पुंडलिकासाठी उभा आहे विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा आहे विठेवरी. तनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. तनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. म्हणून ज्या घरात म्हातारे माणसं आहेत, नाथ माऊली भागवतात सांगते, परमात्मा ज्ञानेश्वरीत सांगते, अमृतानुभवात सांगते. काय सांगलं? नाथ माऊली तर भागवतात उघड सांगते ना, 3 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. किती 3 लक्ष? 1 नमस्कार केली मातेशी. नुसतं मायच्या पायावर मुंडकं ठेवलं तर एवढी प्राप्ती होते. आम्ही 30 अकरातले दिवाळीले आणि दसऱ्याला लागत असतो आहो. पण काही घरात नियम आहे, माता पितयाचे वंदिती चरण ते भाग्यवान पुत्र जाणं. जे रोज मायबापाचे पाय धरतात ते भाग्यवान आहेत. त्याला काही करायचं काम नाही. मायबाप म्हणजे केवळ काशी, तेनं जावे तीर्थाशी. त्या गोकुळात अशा भजनामुळे बरं, हा पालट कशाने मोडते? हरिपाठ घ्यावं लागते, भजन करावं लागते, कीर्तन ऐकावं लागते, संतांची संगती करावं लागते. त्या वृत्ती बदलून जाते. आणि वृत्ती बदलली की माणसाच्या विचारात बदल पडते. किती खराब लाकूड असू द्या, तो कलाकार आहे, तो त्याची मूर्तीच बनवते. गोटाई कसाही पडेल असू द्या, त्या गोट्याजवळून माणसं जात, पण त्याची मूर्ती बनवली की त्याला मंदिरात ठेवल्या जाते आणि त्याचं रोज आपण दर्शन घेतो. तो दगड असते, पण त्याची मूर्ती बनल्यावर त्याचं दर्शन घेतो. तो बदलते, पण आपण दर्शन घेणारे कधीच बदलत नाही. आपण दगडचे दगडच राहतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू हरी बाबा की जय. याचा विचार केला पाहिजे. माणसाचं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून परमात्मा सांगते, आता अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? अरे अर्जुना, आतापर्यंत झालं ते काही तपासू नको, पण पुढे सावधान होय. तुकोबाने बी सांगितलं, आता तरी पुढे हा सत्य
काय सांगलं मौलीनं? आता शब्द नवा आहे. आता म्हणजे आतापर्यंत झालं त्याचा विचार करू नका, पण पुढे आयुष्याचा नाश होणार नाही. नाश माणसाला समजतच नाही. कीर्तन करते, भागवत करते, पण आचरण बदलतच नाही. पाकिटाचीच इच्छा करते. तुकोबा सांगतात, धन मिळविले कोटी आणि कामानं येरे शेवटी. संत कसे असतात? निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो नित्यमुक्त, निरपेक्ष तो भगवंत. साधूचा अनुभव आहे. चंद्रपूरले नरहरी बाबा गेले. एका ठिकाणी मुक्काम होता. एक जणाला म्हणे, बाबा नुसतं माझ्या बंगल्याखाली गाडी आणा, मी 5 लाखाची नवी गाडी घेऊन देतो. निरपेक्ष तो मुक्त, निरपेक्ष तो भक्त, निरपेक्ष तो भगवंत. नाही म्हणत, बा आम्हाला त्याचं काम नाही. गाडी काढली न अठी आले, आणि अठी आल्यावर म्हणत, निमकोड्यात जाण शेरशेर ज्वारी गोळ्या करा. ते 5 लाख सोडले आणि अठी मिरच्यान ज्वारी गोळ्या करायला कशाला सांगलं शीन? तर हे त्या कृपेचं लक्षण आहे. पेरणी केली पहिले त्यानं, त्याच्यानंतर हा कोंब उगवला. म्हणून सदा हे कार्य सुरू असते. परमात्म्याचं भजन सुरू होते. परमात्मा गोकुळात जिकडे तिकडे भजन होतं, पण परमात्मा मुका राहत नव्हता. आता बाबाच्या भजन कीर्तनात तुम्ही किती दूर बाई बसेल असू द्या, माणूस असू द्या, म्हातारा असू द्या, कुदतच बाबाकडे येत होता. हे सत्ता होती, हे शक्ती होती. बरं साधं काम नव्हतं ते. नाही, सगळं सत्तेचे माहेर घर. बालेगावच्या आश्रमात बाबाचं दर बुधवारी कीर्तन असलं की हे लहान लेकरं आहेत ना, हे येत शाळेतले, येत 4थीतले 5वीतले. ते बोरं पट्टीवर गेले की गोविंद जय जय गोपाल जय जय भजन करत आणि असं पडी पसार होय. शेवटी हेड मास्तर आणि मास्तर लोक आले, म्हणत, बाबा आता आम्ही कोणाला शिकवा. सत्ता शक्ती असते. हे आपलं भाग्य होतं, पण आपल्याला समजलं नाही. धनाचा हांडा सापडते, पण माणसाला तो कळत नाही. संता जवळे आसाती, संता जवळे आसाती, दया कोणी ना वळखाते, दया कोणी ना वळखाते, कोणी ना वळखाते. संता जवळे संता जवळे असते, दया कोणी न ओळखते, दया कोणी न ओळखते. जवळे असते, संता संत आपल्या जवळच आहे. संत कुठे दुसरे आहेत का? प्रत्येक माणूस, लहान मोठा, गरीब श्रीमंत, आजारी, साधू आहे. साधू प्रत्यक्ष, फक्त त्याच्यावर आवरण येल आहे. जसं पहिले पाहिली होती कंदिलात दिवा लावत आणि त्याच्यावर काजळी आली की त्याच दियाचा अंधार पडे, तसं तुम्ही आपण लोक या मल विक्षेप आवरण याच्यामुळे आवडून राहिलं. नाही तर प्रत्यक्ष परमात्मानं सांगून ठेवलं ना. गीतेतल्या 18व्या अध्यायात वर्णन करताना परमात्मा अर्जुनाला सांगते, सम्मोह सर्वभूतेषु हृदेषु तिष्ठतम अर्जुना. अरे सर्वेच्या ठिकाणी अर्जुना मीच आहो. कशाला विचार करतं? म्या मारून या ठेले निमित्त तुझे केले. परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलं. म्हणून तुकोबा सांगतात, आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारित. कारवाई करू नये माणसानं. कारवाई म्हणजे दुःख आहे. कंसानं कारवाई केली, मरून गेला. कारवाईच्या ठिकाणी दुःख आहे. कब्बा डब्बा करते माणूस, कब्बा डब्बा करू नये. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. परमात्मा लढत असताना सर्व परेशान झाले. तेवढ्यात राधा आली. यशोदा म्हणते, राधे याला घे बरं. राधेनं घेता बरोबर परमात्मा मुकाच झाला. म्हणे, राधे पाठपासून परेशान केलं, घरी घेऊन जाय. आता राधेनं आणलं तर सासूबाई घरात बसेल होत्या. पाहता जगत जीवना अशी जाण, द्रवले तियेचे अंतकरण. म्हणे, काय सुकुमार पोरगा आहे माय, हे फार चांगलं आहे. राधे याला रोज आणत जाय. आणि सासू बाहेर गेली. सासू बाहेर गेली आणि हे सकाळी लायला गेली. परमात्माला बरोबर तडी बसवेलं होतं. गुच्चा पाळेल होता, पावडर लायला होती मस्तपैकी. परमात्मा गोजीरवाना दिसते. तोच परमात्मा दिसते काय?
नाही, आता बी तुम्हाला किती राग येऊ द्या आणि घरात गोजीरवाणं लेकरं असू द्या. त्या धर्मेंद्रनं त्या गाण्यात काय म्हणेल आहे सिनेमात, बच्चे मन के सच्चे सारी जग की आँख की तारे, ये वो नन्हे मुन्ने भगवान को लगती प्यारे. किती राग येऊ द्या माणसाले, पण त्या लहान लेकराचं हसणं पाहिलं की राग निघून जाते. त्याला लेकरू म्हणतात. त्या राधेनं त्या परमात्म्याला बसवलं आणि साखळी लावायला गेली तर त्याच्याकडे पाठ झाली. साखळी लावली आणि पलटली तर परमात्मा मोठा झाला. म्हणे कृष्णा तून हे काय केलं? म्हणे राधे माया गुरुनं फक्त मला मोठं व्हायचं सांगेलं आहे. अरे म्हणे पण तू मोठा झाला, मले मालक आहे, मले सासू आहे, मले सासरा आहे, मले ननद आहे, मले समाज आहे, सज्जन पिशून व्यावी, तुझं लाज भय शंका काहीच नाही. अरे तू बेशरम आहेस म्हणे, तुले लाज नाही. राधा जगज्जीवनाशी बोले वचन, परमात्मा हसे म्हणे तू ना आता काही म्हण, पदर पसर काही कर, आता मले लहान होता येत नाही. तसं माणसाला मोठं होता येते, लहान होता येत नाही. म्हणून तुकोबानं काय सांगलं, व्हावे लहानाहून लहान. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा. लहानपण म्हणजे परमात्म्याने गीतेत अर्जुनाले 12व्या अध्यायात लहानपणाचं वर्णन सांगितलं आहे. लहान कोण आहे? माना अपमानाय समशीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. ज्याला मान नाही ना अपमान नाही तो लहान आहे. हो, म्हणून मौर्याचं विश्लेषण करत असताना सांगतात, सुखे संतोषान यावे, दुःखे विषादान भजावे, लाभा लाभन धरावे म्हणा माझी. सुख झालं तर हरकू नाही आणि दुःख झालं तर लढू नाही. राधा विनंती करता करता थकलीन, बाहेरून साखळी वाजली. म्हणे आता होशीन तर वय लहान, नाही तर गेली साखळी उघड्याले. परमात्मा लहान झाला. काय पोरगं चांगला आहे म्हणे. आत्या मनात म्हणे तुम्हाला जर याचं सांगलं ना तर तुम्ही मला घरात बी ठेवणार नाही. परमात्मा उचलला, चिमटा घेतला. परमात्मा हसे आणि चाली चाल तुझ्या मायजवळ आता गेली. म्हणे यशोदे हा काना तुझाची तुझं शोभाला घेऊन घे. म्हणे काय केलं माय या 3 दिवसाच्या लेकरानं? म्हणे आत्याबाई तुम्हाला सांगलं तर खरं पटणार नाही. म्हणे सांगणं. राधा गेली. म्हणे तुले सांगलं तर राग येईन. सांग म्हणे काय झालं? म्हणे हा माणूस झाला होता. म्हणे अशाच तर तुम्ही खोट्या बोलता, म्हणून तर म्हणे मी सांगत नव्हती. असा परमात्मा लीला करत असताना परमात्मा 5-7 वर्षाचा झाला. परमात्म्यानं पेंद्या सुदाम्या वैद्या वाकड्या मस्त कडी गोळा केले. गोळा केलं का रे म्हणे तुमच्या घरी तर दही दूध भरपूर आहे आणि तुम्ही पाहिलं तर 2 किलो बाजाराची थैली बी 4 ठिकाणी ठेवा लागते. आता
तुम्ही पहा ना, बाजारातून जर पोराला सांगलं 3 ठिकाणी ठेवते. कारण काय? कारण शोधलं पाहिजे. पोरं गुटखा खातात, तंबाखू खातात, चहा पितात. चहात निकोटीन आहे, तंबाखूत निकोटीन आहे, गुटख्यात निकोटीन आहे. लिव्हर कमजोर करते, भूक लागत नाही. माय म्हणते बाबू जेवण, म्हणते नाही. आणि आता त्यातलं तर माणूस एवढा वेळा झाला या मोबाईलनं की बस सांगता सोय नाही. जर याच्यावर काही जर मायबापानं बंधन नाही ठेवलं ना तर ब्रेन कन्फ्युजन होईल. WHO आपल्या विश्वाची एक संघटना आहे, त्या संघटनेनं सांगलं जास्त मोबाईल पाहणारे जे काही असतील 50 वर्षानंतर त्याचा ब्रेन काम करणार नाही. त्याचा निष्कर्ष आहे हा. मोबाईल आहे, साधन आहे, त्या साधनाचा उपयोग रातभर दिवस तेच काय आहे त्यात समजलं पाहिजे माणसाले. बरं, त्या मोबाईलचा एवढा छंद आहे, आम्ही नेहमी सांगतो. एक जण सासरवाडीला गेला, निघला, मग ते बाई म्हणे मी बाहेर जातो. तर हा मोबाईल असा पायत बसला. ते बाई तिकडे बाहेर गेली आणि दुसरीच बाई त्या गाडीवर बसली. याला वाटलं बाई बसली, गाडी धकली. एवढा हा मोबाईलचा छंद आहे. अरे मागे तर पाय कोण आहे, पायाचं कामच नाही. घरी गेला पाहायचं तर म्हणते अरे हे बाई कोण आहे. विचार करा, तुकोबानं सांगितला विचार जर करणार नाही माणूस तर दुःखाले कारणीभूत ठरीन. अरे हा देह आहे, याचा उपयोग करा. या देहानंच मोबाईल बनवला आणि तोच मोबाईल तुमचा नाश करणार आहे. परमात्म्यानं ते गडी गोळा केले आणि खूप धुमाकूळ कोकळात. आज या घरात काल त्या घरात गोपी गवळणी कंटाळल्या, म्हणत यशोदे तुझ्या पोरानं खूप धुमाकूळ केला. आणि त्यातली चंद्रप्रभा गवळण आली, म्हणे आत्याबाई तुमच्या पोरानं गोकुळात खूप धुमाकूळ केला. यशोदा म्हणे तसं नाही, आता तुम्ही आपण गावात भांडणं करतो. आणि ठाण्यात गेलो की तो म्हणते चिपसाहेब म्हणते पुरावा सांगा. पुराव्याशी काही होते का? यशोदा म्हणे मा पोरगा खोड्या करते, हात धरून आण तर मी खरं म्हणेन. हे परमात्म्यानं ऐकलं. आणि त्या चंद्रप्रभेचा पोरगाच कृष्णाच्या बरोबर चोऱ्या करायला होता. तो म्हणे देवा माझ्या घरात तर दहीदूध भरपूर आहे. म्हणे काल तू या घरात. आता परमात्मा त्या घरात कसा जाते कोणाला समजते नाही. जसं काही लोक म्हणतात का त्या देवकीचा गर्भ मायेनं त्या रोहिणीच्या पोटात कसा घातला, त्याचा विचार आपण का आलं करा. आजचा आपला विचार आहे परमात्म्याचं चिंतन भजन करा. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरावं तरी मुकरावा. नारद भक्तिशास्त्रात नारद महाराज सांगतात मौनम चैवास्मी गुह्यनाम. माणसानं असा समय आला की मुकरावा, म्हणा बा आम्हाला समजत नाही, साधं सोपं मस्त. त्याईनं लिहिलं त्याला विचारा, आणि लिहिणारा काही जिता नाही. त्या लिहिणं आम्ही सांगतो आम्हाला काय माहीत आहे. म्हणून प्रत्यक्ष जे असते पहिलं गणित होतं, अंकगणित आणि बीजगणित. त्याच्या खाली कृत हा शब्द आहे की ज्यानं लिहिलं तो. तसे संत हे कृत असतात. भजन कशाला म्हणतात? कृत हे नरहरी बाबांना सिद्ध करून दाखवलं. सिद्ध करून दाखवलं म्हणजे पांडुरंग 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 देह चतुर्भुजांग देह चतुर्भुजांग देह चतुर्भुजांग देह चतुर्भुजांग देह चतुर्भुजांग देह चतुर्भुजांग. परमात्म्याच्या भजनानं हा नाशिवंत देह चतुर्भुज होते, ब्रह्मरूप होते. हे भजनाची सत्ता आहे, नरहरी बाबांना सिद्ध करून दाखवली. हो, त्याच्याकरता संताचे अवतार असतात.
समर्थासी आहे, सता समर्थासी आहे. ते बाई घरी चालली गेली. परमात्मा पेंद्या सुदाम्या वैद्यवागड्यान त्या बाईचा पोरगा. त्या बाईच्या घरात जायचं त्या बाईला समजलं. ते बाई पलंगाखाली लपून बसली. परमात्मा त्या घरात गेला. कोंग्यावर कोंगे केले, एकावर एक चढले, गेले पेंद्या. तयातासारखी दुधाल साई येत जाय. आता येते काय? कारण काय? आशायम परम दुःखम नैराश्यम परम सुख. त्या दूध ज्याच्या घरी म्हैस आहे, सर्व लोक नाही तसे, पण कधीच असं तर दूध भेटते म्हणजे ते दूध सरतच नाही, म्हणून त्याला सायच येत नाही. कारण त्यात पाणी टाका लागते. तसं दूध विकलं जाते काय? आणि त्या दुधात जर पाणी नाही टाकलं तर आमच्या मायमावला म्हणतात म्हशीचा ओवा जायते. किती कठीण काम आहे. म्हणून माऊली सांगते आशायम परम दुःखम. पण ते फार खराब आहे बरं, तसं करू नये. परमात्म्यानं सर्व दिलं. दही दूध खाता खाता त्या खालच्या पोराले त्या बाईचा हात दिसला. बाबा तो खालचा सटकला, वरची उतळणची उतळण खाली पडली. सर्व पळत गेले. परमात्माने धरलं. चाल ना म्हणतोय मायजवळ आता. हात धरला ता काय होती? आम्ही नेहमी सांगतो कीर्तनात, त्याने सांगावंच लागते. कालायन तस्मेन नमः. ता घुंगट पद्धत होती, आता वन साईड आहे. हो, आमच्या मायमायाला कळकळीची विनंती आहे. डोक्यावरला पदर पडू न देणं हे बाईचं खरं सौभाग्य आहे. आपण जर आपली संस्कृती टिकवायची असेल, त्याच्याकरता सांगितलं संस्कार टाकाल तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकेल तर राष्ट्र टिकेल, आणि राष्ट्र टिकेल तर देश टिकेल. आपल्या हाती आहे. जिजाबाईनं काय केलं? शिवाजी घडवला म्हणून आज कीर्तन आहे, भजन आहे. म्हणून प्रत्येक माणसाने याचा विचार करायला पाहिजे. हा विचार जर आपण लोक करणार नाही तर फार कठीण समस्या आहे. म्हणून आता तरी सावध व्हावे. हा समय गेल्यावर त्या बाईची घुंगट पद्धत होती. परमात्म्याचा हात धरला, चाल रे म्हणे. पण त्या बाईच्या सोबत तो पोरगा होता. तो हा परमात्मा बारीक चिमटे घे त्या बाईच्या हाताले. ते हात बदलायला गेली. परमात्म्याने त्या पोराचा हात त्या बाईच्या हाती देऊन दिला, त्या पोराच्या हाती. चाल ना म्हणतोय माझ्याजवळ. परमात्मा गेला ना यशोदेला जाऊन बसला. हे बाई गेली म्हणे यशोदे. म्हणे काय? तू म्हणस ना काल धरून आणलो, पायनं आणला की नाही? म्हणे बाई तुम्ही बावरट झाल्या का? म्हणे काहून? मा कृष्ण तर माझ्याजवळ आहे. ते पाहिलं तर म्हणे का रे, तर आता सांगत बी नाही. त्या बाईवर कृपा करायची होती. यशोदेला समजलं की परमात्मा आता खोड्या करते. म्हणून यशोदेने सांगलं कृष्णा तू मोठा झाला, आता तू गाई चारायला जात जाय. थोड्या करू माझे बाबा, थोड्या करू माझे बाबा, थोड्या करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, यशोदेन समजवलं आता खोड्या करू नको म्हणे. गाई चारायला जाय. मस्त काठी घोंगळण शिदोरी पेंद्या सुदाम्या वैद्यवागड्या रोज गाई चारायला जात. वाजविला सुस्वरे गोपाला घेऊन जाये हो, सांगे गोपाळ घेऊन जाये. वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई.
आणि गोंगडी सर्व साहित्य घेऊन परमात्मा रोज जाय आणि सर्वेच्या शिदोऱ्या, कोणाची चटणी, कोणाचं लोणचं, कोणाची भाकर, मुदा करून या करी घास मुखी घाली श्रीहरी. परमात्मा सर्वेला घास चारत होता. पण कसं, दुपारचे 12 वाजले, स्वयंपाक तयार आहे, भुका लागल्या, आपल्या कीर्तनाचा समय बी झाला, बराच वेळ झाला, 5-10 मिनटात आपलं कीर्तन आटपून घेऊ, पंगत बशीन, त्याच्यानंतर काल्याचा अभंग होईल, आरती होईल. आरती झाल्यानंतर व्यवस्थापन करणारी जी मंडळी आहे, पंगत बसल्याशिवाय कोणीही पानं वाळू नाही, ध्यान ठेवता. आणि पूर्ण पानाची वाढ झाल्यानंतर नियमानं वाढ करा. लेकराच्या हाती वाढ देऊ नका. अन्नावर पानावर अन्न उष्ट राहीन असं वाळू नका. समर्थानं दासबोधात सांगितलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि घरी प्रसाद न्यायची इच्छा करू नका. हां, उरला दडी ठेवून देऊ, ज्याला वाटलं त्यानं घेऊन जा. तुम्हीनंच करेल आहे. समय झाला आपला, उशीर बराच झाला, म्हणून परमात्मा खडकी सोडी येल्या मोठ्या, आजचा दही का आला गोमटा. घ्या रे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ. असं कार्य सुरू असताना ब्रह्मलोकात ब्रह्मदेव बसेल होता, सृष्टी करणारा. तो अभिमानात येईल होता. बाबाचा अभंग सांगते, अभिमान सोडा आणि परमात्म्याचं चिंतन करा. नारद महाराज आले मानसपुत्र, म्हणत बाबा तुमचं हे पद जाते. ब्रह्मदेव म्हणे, हे हो तसं संत सांगतात, माणसा तुले मरा लागते, याची आठवण ठेव. ज्याला आठवण आहे तो कधीच काही करत नाही. मग ब्रह्मदेव म्हणे, याले साधन म्हणजे एकच आहे, गोकुळात काळा आहे, तो काला जर तुम्ही सेवन केला तर तुमचं पद ठिकाणावर राहते. माणसाचा जन्म भेटला आणि परमात्म्याचं चिंतन केलं, माणूस जर प्रेमानं वागला तर त्याला परमात्म्याची प्राप्ती होते आणि माणसाचं जन्म झाल्याचं सार्थक होते. बस ब्रह्मदेव म्हणे, पण पथ्य आहे, मनात काही आणू नका आणि कपट करू नका. बस म्हणे एवढीच गोष्ट. नारद महाराज चालले गेले. दुपारचा समय होता. ब्रह्मदेव चतुर्मुख उतरला. पाहिजे तर कोणाच्या अंगावर वगैरे, कोणाच्या अंगावर काही, कोणाचं उष्ट खाय उष्ट्याची. म्हणे आपण तर सोहळ्यातले आहो, पण तरी म्हणे जाऊ दे, आपलं पट ठिकाणावर राहते. एवढा मोठा सृष्टी करणारा ब्रह्मदेव गोपाळ झाला. पण तो परमात्मा कसा आहे, चतुरातू शिरोमणी. परमात्मा सर्वेच्या तोंडात घास घाले आणि त्या ब्रह्मदेवाचा नंबर आला की आपणच खाऊन घे. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरू. 2-3 खेप झालं. म्हणे हे जमत नाही, म्हणून एवढा मोठा ब्रह्मदेव एक खोटं बोललं की 100 खोटं बोलावं लागते. म्हणून माणसानं खोटं बोलूच नाही. पण कलियुगातला माणूस खरं बोलतच नाही. पण कलियुगात जो जास्त खोटा बोलीन तो साधू. हो, हा नियम आहे कलियुगाचा. जो खोटा बोलीन, जो कब्बा डब्बा करीन, लोक त्याच्याच मागे. तुकोबान सांगलं, लटिकेचे वचे सत्य साच न पचे. खरं चालत नाही. म्हणून जसं असेल तसं, जैशी स्थिती आहे तैशी, जसं वारं उपणत असेल तसं उपनलं. विनोदी कीर्तन केलं तर लोक खूप हसतात. हो, पण विनोदी कीर्तन नाही, संगीत भागवत नाही. विचार केला पाहिजे. हे मोठमोठाले लोक आहेत ना, हे बसून येणे विचार केला पाहिजे की विनोद कीर्तनात लोक काही बोलतात. मर्यादा आहे ना. संताच्या घरची मर्यादा सांगेल आहे. कीर्तनात काय बोलावं, काय बोलू नये याची मर्यादा नाही. अरे साधा, तुम्ही जर जास्त जेवण केलं तर अपचन होते. हे परमात्म्याचं कीर्तन आहे, नारदाची गादी आहे. या गादीवर अपशब्द बोलणं कशी गोष्ट आहे. काही बोलायचं आणि काही करायचं आणि आपल्या लोकांना हसायचं. हशा करता काय असते, तमाशा. हो, ध्यान ठेवलं आहे. कोणाला म्हणायचं नाही, कोणाला बोलायचं नाही. पण हे जे आता आम्ही तर एक बाबाचे माणसं हो, पण जे ज्ञानी पंडित आहेत, जे मोठमोठाले वारकरी आहेत, त्या लोकांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. असा जर विचार केला नाही तर आपला वारकरी संप्रदाय कुठे जाईल. ध्यान ठेवलं पाहिजे. त्या लोकांना संदेश द्या, मोठमोठाले आहेत, याच्यावर विचार करा. हे पद्धत आटोक्यात आणा. विनोद नाही काय, बरी नव्हे ही थट्टा, भल्या भल्याशी लावला बट्टा. विनोद म्हणजे विषयाचा नोक दाखवणारा विनोद आहे. विनोद कीर्तनात चालत नाही. पण आम्हाला त्याच्याशिवाय जमत नाही. काही लोक म्हणतात झॅलरी आहे, ते नाही चालत नाही. ते
परमात्म्याचं भजन करा. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. परमात्म्याच्या भजनानं हा देव ब्रह्मरूप होते, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून माऊलींनी सांगलं, या परी हरी कीर्तन देत परमसमाधान, हे मार्गी रक्षण सोय चक्रपाणी असे. परमात्म्या कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनाशी आला तोची जीवनमुक्त झाला. एवढी या कीर्तनाची पावर आहे आणि आम्ही त्यात विनोद करतो. चालते का हे? आणि आम्हालाही आवडते. असं करू नये. हे मोठमोठ्या लोकाईले, ज्ञानी पंडित लोकांना याच्यावर विचार करायला पाहिजे. आमची विनंती आहे त्या लोकाईले. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु. परमात्म्याची सत्ता आहे, परमात्म्याचं अधिष्ठान आहे. एवढा मोठा ब्रह्मदेव त्यालाही परमात्मा समजला नाही, मासवी झाला. परमात्म्याने सांगला जे मुनीवर जाऊ नका. तरी तिला पुसले, पायाला आला तर खेळ जसा तसाच होता. अरे म्हणे हे जमत नाही, खेळ मोडून टाकतो. गाई वश्य चोरून या सत्य लोकाशी नेले. परमात्मा जसाचा तसाच, जसं फडकं तसं गाय तशी, काठी तशी. म्हणून माऊलीनं आळंदीत वर्णन केलं, हरी सुख पावले पावले रे हरी सुख पावले रे हरी सुख पावले. गोकुळच्या गौरीया गाये मोदना सगळा. गोकुळच्या गौरीया गाये गोदना कुठला. गोकुळच्या गौरीया गाये मोदना सगळा. गोकुळच्या गौरीया गाये गोदना कुठला. हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरे सुख पावले हरी सुख पावले रे हरे सुख पावले हरी सुख पावले रे हरी सुख पावले रे. आळंदीत माऊली वर्णन करते, हरिसुख पावले रे हरिसुख पावले रे. गोकुळच्या गवळीया गाई गोधना सकाळा. माऊली वर्णन करते, ज्ञानदेव म्हणे भरला घनदाट हरिदिशे. गोकुळात फळक परमात्मा, गाय परमात्मा, वासरू परमात्मा, पोरगा परमात्मा. माय सकाळी उठली की चार्रे फेसायला अंग धुयाले. पोरगा होता की परमात्मा होता. जिकडे तिकडे परमात्मा 12 महिने चाललं. ब्रह्मदेवाला वाटला खेळ मोडला असेल, पण जसंच तसंच. उतराला ब्रह्म याचा अभिमान, येऊनी वंदिले श्रीकृष्ण चरण. म्हणे बापा मला अभिमान आला होता म्हणून खरे गाई वस्त्र घेऊन आला. आणि परमात्म्यानं जे सृष्टी निर्माण केली होती ते आपल्या सामावून घेतली. मग ब्रह्मा ओळखी बापाला, चरण धराया धाविन्नला. आणि बापा तूच परमात्मा आहे, तू मा बाप आहेस. तसं तुम्हा आपल्याला सर्वेले विश्वाले जन्माला घालणारा बाप आहे, त्याची आठवण केली पाहिजे की बा तुझ्या सत्यानं निसतो, तुझ्या सत्यानं उठतो, आमचं यात काही नाही. म्हणून नामदेव माऊली सांगते, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकाशी. माणसानं अभिमान सोडाव आणि परमात्म्याचं चिंतन कराव. म्हणे नरहरी शेषशाही काला दैवात दे. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली. कंठी धरली. घंटी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश. घंटी धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम एकामेका वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम. वाटोनी आदिका उत्तम
उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव महावीर ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव तुका मने भूमंडळी 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 आम्ही बळी वीरकाळी एकाला वाटू एकमेका एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बडी वीरगाडे आम्ही बडी वीरगाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवामिका ब्रह्मा वैष्णवनिका वैष्णवनिका ब्रह्मा वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत हा कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 हा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्तांची करवयाचे जातीवरी हा पोटे बार वाईचे करवयाचे जाती तुका म्हणे माझे तुम्हा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण उठावे ते म्हणाये ते नाही हा तुका म्हणे भोग गेला
आज करुणी आरती युग 28 जय जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखाय वल्लभ राही वल्लभ तुलसी गोवाळू आरत्या झेंडा पताका भंडारी जय देव जय आषाढी कार्तिक भक्त चंद्रभागी दर्शन जय देव आरती नरहरी बाबा काय वर्णू तुमची शोभा साक्षात परब्रह्म पांडुरंग से उभा आरती बालेगावी जन्मोने जगी केले थोर ख्याती अज्ञानी जनाची हरली सारी भ्रम भ्रांती आरती नरहरी बाबा साक्षात कृष्ण रूप ब्रह्म अवतार साजे गोविंद जय गाता हातीची पोळी वाजे आरती नरहरी बाबा प्रत्यक्ष वेदमूर्ती साई शास्त्रांचे सार प्रगट केली मुखी अभंगवाणी अपार आरती नरहरी बाबा नांदुरा नगरात दोन आश्रम भव्य नांदतो तेथे मूर्ती अलौकिक दिव्य आरती नरहरी बाबा प्रेमाच्या सिंधुवारी भक्तीचा रंग उतरी दासा विरुदर समचरणी मिसळी आरती नरहरी बाबा काय वर्णू तुमची शोभा साक्षात पांडुरंग उभा आरती नरहरी बाबा आरती ज्ञानराजा देवते अजंत आरती ज्ञानराजा रूपले ज्ञान जय अवतार पांडुरंग नावते विरेज्ञ आरती ज्ञानराजा प्रगट होय गोविंद
पाषाण तारिले तैसे आरती तुकाराम सद्गुरुना सच्चिदानंद मूर्ती आरती तुकाराम तुझ्या तुलनेची म्हणून रामेश्वर आरती तुकाराम सच्चिदानंद आरती आरती एकनाथ महाराज त्रिभुवन आरती एकनाथ त्रिभुवन तुझी थोर आरती एकनाथ नाम घेता आनंद गुरु जगन्नाथ डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमालिंगन आनंद पूजन भावे वाळून मने नमा विठ्ठल रघुमाई तुबा श्री अनंत मधुसूदना जगन्नाथगणा विनाश देवा कृपाळवाज केशवा महानंदामानुभवा ददा शिवा ददा विश्वंभरा जय करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषन कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारकाधरित्याक्षिती गुणमूर्ती श्रीक्रमा हे सगुणा निर्गुणा जगज्जनिता जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण आला लोटांगणे मद धावधावादी चरणी हेची करीत से विनवणी भवंदनी सोडवा मागणे शेतरी पायी पांडुरंगा निर्वेची मदती काही नमः देवा देव तुकाराम ज्ञानदेव देव तुकाराम कृष्ण भगवान की श्री समर्थ सद्गुरु बाबा भगवान की अनंत कोटि ब्रह्मांड नायक कोटि ब्रह्मांड सच्चिदानंद गण कृष्ण परमात्मा राजाधिराज भालेगाव निवासी समर्थ सद्गुरु हरि बाबा की जय हरि बाबा की जय